वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। आज हम बात करने जा रहे हैं संध्या प्रभु मांद्रेकर, छत्रपति अवॉर्डी, और उन्होंने 400 मीटर्स में जो है शुरुआत की और काफ़ी मेहनत करके जो है 1986 में वो एशियन कैंप में भी थी। आज उनसे बात करेंगे। वेलकम टू SRG स्पोर्ट्स। थैंक यू। आज ये मीट हो रही है मैडम, और आज हम लोग आपसे मिल रहे हैं। SRG स्पोर्ट्स ऑफिशियल ऑलवेज ट्राई टू कवर मिनी स्पोर्ट्स, और एथलेटिक्स जो है वो हमारे प्राइम इस पे है, तो आज इसीलिए जो है हम आपसे बात करने जा रहे हैं। तो संध्या जी, आप हमें ये बताइए कि आपका ये जो जर्नी था उसके बारे में ज़रा सा। हिंदी मराठी शुरू हुई? हिंदी मराठी दोनों भी चलेगा। अच्छा। जेव्हा मी स्टार्ट केलं, म्हणजे आय एम कम्फर्टेबल विथ मराठी, विल डू ना. हां, जेव्हा मी स्टार्ट केलं देवर नो फॅसिलिटीज ॲट ऑल. ग्राउंड होतं ते मातीचं ग्राउंड किंवा सिंडर ट्रॅक, जसं पोलीस परेड ग्राउंडमध्ये जे ट्रॅक असतो तो, आणि 400चा ट्रॅक तर फक्त युनिव्हर्सिटी स्टेडियम मुंबईला होता, बाकी ठाण्यात तर कुठेच नव्हता. नंतर प्रधान साहेबांनी 400चा ट्रॅक केला. इट वॉज अ व्हेरी सतीश प्रधान साहेब. तेव्हा दॅट टाईम वी स्टार्टेड ट्रेनिंग ॲट ठाणे स्टेडियम, आणि मी सुरुवात केली ती 400 मीटर रन आणि जॅव्हलिन थ्रो. And then after that I switched over to heptathlon. Heptathlon is an event which consists of 7 events. It's a combination of 7 events. That is hurdles, high jump, long jump, 200 meters, 800 meters, shot put and javelin throw. असे 7 इव्हेंट्सचं कॉम्बिनेशन असतं, आणि 7ही इव्हेंट्समध्ये तुमचे जे परफॉर्मन्सेस आहे त्याच्यावर तुम्हाला पॉईंट्स मिळतात. तर ते मी सुरू केलं आणि स्टेट रेकॉर्ड केला. 1984मध्ये स्टेट रेकॉर्ड केला, विच वॉज ब्रोकन आफ्टर 5 years. स्टेट रेकॉर्ड वॉज ब्रोकन आफ्टर 5 years. पण ठाणे डिस्ट्रिक्टचा रेकॉर्ड इज स्टील इन माय नेम सिन्स द पास्ट 41 years. म्हणजे तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला सपोर्ट घरून जो होता तो कसा होता? कारण मला तो कमी, आय जस्ट वॉन्ट टू नो. हां, घरून सपोर्ट म्हणजे आई वडिलांनी पुश असं पण नाही केलं, बट दे डिडंट प्रिव्हेंट मी ऑल्सो. वी हॅड कम फ्रॉम अ व्हेरी पुअर बॅकग्राऊंड. म्हणजे देवर म्हणजे असं पुश करण्यासारखं आम्हाला फायनान्शियल बॅकग्राऊंड तेवढं नव्हतं, बट आमच्या सरांचा सपोर्ट खूप होता की तू काही कर, मी तुला हे करतो. त्या सरांनी मला ट्रॅकसूट घेऊन दिला. नाईक HP नाईक म्हणून सर होते, त्यांनी ट्रॅकसूट घेऊन दिला, त्यांनी मला स्पाइक्स घेऊन दिले. अँड देन माय कॉलेज सपोर्टेड मी, फ्री एज्युकेशन दिलं, आणि कुठे जायचा यायचा खर्च जो होता तो कॉलेजनी केला. त्यामुळे आय कुड अचीव ॲट दॅट लेवल. पण आजही तुम्ही जो आहे की ॲथलेटिक्सचा तुमचा जे पॅशन आहे ते पण तुम्ही परस्यू करताय. तर यू जस्ट टेल मी अबाउट इट. आय एम कोचिंग होली क्रॉस फॉर द पास्ट 21 years. आय मीन इनटू कोचिंगमध्ये आहे मी. आणि माय गर्ल्स हॅव नॉट ओनली रिच्ड ॲट द नॅशनल लेवल, दे हॅव क्रिएटेड नॅशनल रेकॉर्ड ऑल्सो. इन गर्ल्स अंडर 14 80 मीटर हर्डल्समध्ये नॅशनल रेकॉर्ड आहे, तो माझ्या मुलीच्याच नावाच्या अगेन्स्ट आहे. अलिसा मुल्ला म्हणून माझ्याकडे आहे, तर तिच्या नावाने 80 मीटर हर्डल्सचा रेकॉर्ड आहे. आणि आत्तासुद्धा अंडर 16चा रेकॉर्ड होता, अंडर 18चा रेकॉर्ड होता, विच वॉज ब्रोकन दिस इयर बाय शौर्य आंबोरे. त्यामुळे आय एम इन टू कोचिंग अँड आय एम ट्राईंग टू bring up many athletes into this, supporting them not only mentally, physically, but also financially. Some financials which I couldn't get at my level, I'm trying to promote at this level. कारण शाळा असेल तर ती एडेड स्कूल आहे, त्याच्यामुळे हायफाय अशी नाही आहे. त्याच्यामुळे गरीब बॅकग्राऊंडचे बरीच मुली आहेत. आज इज अ गर्ल्स स्कूल, त्याच्यामुळे बरीच मुली अशा आहे की दोज हू कांट अफोर्ड कमिंग फॉर प्रॅक्टिस ऑल्सो दे कांट अफोर्ड. वी कम ऑन दिस ट्रॅक ट्वाइस अ वीक. सो कमी येण्या जाण्याचा खर्च असेल किंवा काही पेरेंट्स सपोर्ट करतात, काही आम्ही करतो. कोणाला शूज नाही आहे, शूज घेऊन द्यायचं. माझ्याकडे व्हॉट एव्हर इज अवेलेबल आय ट्राय टू डेव्हलप. आता काल पण माझ्या ॲथलीट्सनी 3 of my athletes हॅव वन गोल्ड अप टिल नाव. आज दोघे-तिघींचे आज पण इव्हेंट्स आहे, आणि स्टेट सिलेक्शन पुढची जर्नी ऑफकोर्स आय प्रे टू देम. तुम्ही मला ह्याबद्दल की तुमचं पॅशन तर आहेच, परंतु ह्या मुलांना बघून, ह्या मुलींना बघून हाऊ यू फील की तुमचे दिवस स्वतःचे तर आठवतातच तुम्हाला, मात्र हे प्रिव्हिलेज आहेत मुलं की ह्यांना पॅरेंट्सचा सपोर्ट खूप असतो. पॅरेंट्सचा सपोर्ट आहे, प्लस दे हॅव ऑल दीज फॅसिलिटीज. ट्रॅक आहे, स्पाइक्स चेंजेबल नेल्स आहे,
आमच्या वेळेला चेंजेबल नेल्स होते, ते खिळे ठोकलेले स्पाइक्स असायचे, ते कंटिन्युअस आम्ही ते पोलीस ग्राउंडवर धावून ते खिळे आतमध्ये यायचे, म्हणजे ते टोचायचे. आणि काही वेळा असं व्हायचं की स्पाइक्स पण नको, शूज पण नको, बेअरफिटच धावूया म्हणून. त्यामुळे काही वेळा बेअरफिट पण केलेलं आहे. तेव्हा तर रिहॅब वगैरे असली गोष्ट नव्हतीच, मी मला वाटतं शब्द पण ऐकला नसेल. पण आज ह्या गोष्टी आहेत इथे. मी ॲथलेटिकबद्दल विचारतो, कोणत्या प्रकारे ते ऑपरेट होतं याबद्दल जरा. देर आर मेनी फॅसिलिटीज अवेलेबल नाव. रिहॅब म्हणायला तुम्हाला आता सम बिग इंडस्ट्रियलिस्ट अडॉप्ट दीज ॲथलीट्स. आता रिलायन्सनी ॲथलीट्स, आता जे मी सांगितलं तुम्हाला, अलिजा मुल्ला जेने नॅशनल रेकॉर्ड केला, नाव शी इज ट्रेनिंग विथ रिलायन्स. त्याच्यामुळे बऱ्याच मुलींना अशा फॅसिलिटीज आहे की ते JSW म्हणा किंवा रिलायन्स म्हणा, दे टेक दीज ॲथलीट्स अंडर देअर विंग अँड दे रिप्रेझेंट विथ देम, म्हणजे फॉर देम अलॉंग विथ महाराष्ट्र स्टेट. आता स्टेट असोसिएशनच्या वेळेला स्टेटतर्फे करायला लागतं, त्याच्यामुळे दे रिप्रेझेंट महाराष्ट्र स्टेट. अदरवाईज दे आर रिप्रेझेंटिंग रिलायन्स और JSW और सम फॉर दॅट मॅटर बिग इंडस्ट्रीज. मला प्रश्न मी ह्यासाठी विचारला की जनरली असं आहे ना की इंडियामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त जे स्पोर्ट्स असतात त्यांच्याकडे ह्या गोष्टी कितपत आहेत ह्याबद्दल मला खरं म्हणजे जास्त फोकस करायचं होतं. किती सपोर्ट मिळतो, जसं तुम्ही सांगितलं की रिलायन्स इज ऑल्सो सपोर्ट, JSW इज सपोर्टिंग. तर ह्या मुलांना इंजुरीच्या वेळेला डेफिनेटली दे शुड नॉट, मतलब की ते ऑल अलोन फील होता कामा नये त्यांना, किंवा तर त्या बाबतीमध्ये आपण काय कुठल्या प्रकारे आजच्या घडीला आहोत? नाही, तिथे तेवढा सपोर्ट ॲथलेटिक्सला तरी नाही आहे. जितकं सपोर्ट तुम्हाला क्रिकेट आणि ह्याच्यात मिळतो तो सपोर्ट ॲथलेटिक्समध्ये नाही आहे. गव्हर्नमेंट शुड सपोर्ट दीज बेसिक स्पोर्ट्स. कारण तसं बघितलं तर ॲथलेटिक्स इज द बेस ऑफ ऑल द गेम्स. फॉर क्रिकेट ऑल्सो यू नीड स्टॅमिना, यू नीड स्ट्रेंथ, यू नीड एन्ड्युरन्स, यू नीड स्पीड. रनिंग बिटवीन द विकेट्स ऑल्सो नीड स्पीड. त्यामुळे ॲथलेटिक्स बेस आहे, सगळ्या गेमचं बेस इज ॲथलेटिक्स. तुम्ही ॲथलेटिक्समध्ये जर सगळं डेव्हलप केलं, विच वी डेव्हलप ॲट द ग्रासरूट लेवल, children can achieve, or seniors, even seniors can achieve at the national and international level. That is important. That is what I want to know, that की बाबा याच पद्धतीने जर सपोर्ट मिळत राहिला, मला इम्प्रूव्हमेंट इथे होणं आवश्यक आहे. कारण आपण बघतो की इंडिया इज नाउ डुईंग रिअली गुड ॲज फार एज ऑलिम्पिक इज कन्सर्न, सर्टन स्पोर्ट्स आर कन्सर्न. पण ॲथलेटिक्समध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत की त्यांच्याकडे ज्या फॅसिलिटीज असतात, आता हल्ली आजकाल इथे इम्प्रूव्ह होतंय, परंतु ते आणखीन इम्प्रूव्ह होणं आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. ग्रासरूट लेवलपासून जर तुम्ही हे सपोर्ट देत गेलात. आता ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून एक नवीन आले, दे आर सपोर्टिंग दीज ॲथलीट्स. दे आर टेकिंग देम ॲथलीट्स अंडर देअर विंग, दे आर ट्राईंग टू कोच देम, दे आर टू प्रमोट देम, प्लस दे आर गिव्हिंग देम स्टायपेंड ऑल्सो. सो दॅट सपोर्ट अजूनही असायला पाहिजे, अजून असायला पाहिजे. येस. जो सपोर्ट असा मिळेल ना, तुम्ही बघा आदिवासी मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे, पण त्यांना सपोर्ट नसल्यामुळे ते मागे पडतात. त्यांना स्ट्रेंथ आहे, त्यांच्यात ताकद आहे, त्यांच्यात जिद्द आहे, सगळं आहे, पण ते का मागे पडतात? कारण त्यांना पुढे आणणारं कोणी नाही आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. पण मॅडम तुम्ही सिन्सिअरली अतिशय चांगलं काम करताय आणि तुमचं पॅशन जे आहे अजूनही बरकरार आहे आणि ते असंच राहू, ज्यामुळे या अपकमिंग टॅलेंटना जे आहे त्याची मदत होईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.